आपल्या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्यापैकी अन्न ही प्रामुख्याने एक मुख्य गरज आहे व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नाचा दर्जा हा चांगला असणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे हा कायम अग्रेसर आहे व प्रयत्नशील आहे। त्या दृष्टीने संपूर्ण भारतात अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण हे केंद्रीय जी संस्था आहे ती स्थापन करण्यात आली आहे आणि संपूर्ण भारतात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 हा संमत करण्यात आलेला आहे व 5 ऑगस्ट 2011 रोजी लागू करण्यात आलेला आहे। त्या कायद्याच्या अंमलबजावणी ही संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात केली जाते। तत्पूर्वी सर्व भारतामध्ये व आपल्या महाराष्ट्र राज्यातही अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा लागू होता। त्यामध्ये कसं होतं, प्रत्येक खाद्यपदार्थ होते, उदाहरणार्थ दुधासाठी मिल्क अँड पावडर, नंतर तेलासाठी ऑइल सीड्सची ऑर्डर, अशा अन्नपदार्थांची वेगवेगळ्या ऑर्डर्स म्हणजे कायदेसंमत होते। तर हे सर्व अन्नपदार्थ एका कायद्याच्या कक्षेखाली यावे यासाठी केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर हा अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 हा संमत करण्यात आला व तो 2011 सालापासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला आहे व सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात एका कायद्याखाली कामकाज चालू असते। तर त्या अनुषंगी जो पण आपल्या महाराष्ट्रात जो अन्न व्यावसायिक आहे त्यांनी सदर कायद्याखाली परवाना किंवा नोंदणी घेणं आवश्यक आहे, ते कंपल्सरी आहे। तर आता परवाना किंवा नोंदणी याचा अर्थ म्हणजे काय आहे, त्याने एक रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। त्यासाठी केंद्र सरकारने www.fssni.gov.in ही वेबसाईट आहे, त्यावर जाऊन त्यांनी रजिस्ट्रेशन किंवा परवानासाठी अर्ज करणं गरजेचं आहे। त्यासाठी त्यांना आवश्यक असलेले कागदपत्र, उदाहरणार्थ आधार फोटो, आधार कार्ड, त्या जागा मालकीहक्काचे पुरावे, तसंच तो जर दुसऱ्याच्या जागेत व्यवसाय करत असेल तर त्यांनी त्या जागा मालकाचं संपूर्ण स्टॅम्पवर संमतीपत्र घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी इतर जे आवश्यक जे डिक्लेरेशन वगैरे आहे तर ते अपलोड करून ऑनलाईन करणं। पूर्वी जसं होतं की कार्यालयात येऊन त्यांना कागदपत्र जमा करावं, घरगुती जे असतात उत्पादक असतात, गृहोपयोगी जे खाद्यपदार्थ बनवणारे व्यक्ती असतात, लाडू बनवणारे, चिवडा बनवणारे जे असतात, त्यांना शासनाच्या कार्यालयात जाऊन सदर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांना सदर परवाने हे प्राप्त होत असतात। तसेच मुख्य विषय म्हणजे अन्न पदार्थाची स्वच्छता व त्याचा दर्जा यासाठी आमच्या विभागामार्फत अन्न सुरक्षा अधिकारी नेमलेले असतात। ते सदर अन्न व्यावसायिकाचे जे प्रिमायसेस आहेत तिथे नियमितपणे भेटी देऊन तिथल्या अन्न नमुन्यांची तपासणीसाठी नमुने घेत असतात व ते प्रयोगशाळेत पाठवत असतात। ते प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्यांचे जे अहवाल प्राप्त होत असतात त्या अहवालाच्या अनुषंगे आम्ही त्यात पुढील कारवाई घेत असतो। आणि आता उदाहरणार्थ तुम्हाला समजून सांगायचं तर अहवालानुसार त्याच्यात प्रमाणित, कमी दर्जा, असुरक्षित किंवा मिथ्याछाप असे विविध प्रकार असतात। प्रमाणित इन द सेन्स आता समजून सांगायचं तर एका गाईचं दुधाचं जर उदाहरण घेतलं तर कायद्यानुसार प्रत्येक अन्नपदार्थाचे एक स्टँडर्ड एक विहित मानकं निश्चित करण्यात आलेली आहे। त्या मानकांनुसार तो सदर अन्नपदार्थ आहे किंवा नाही हे प्रयोगशाळेच्या अहवालावरून आपल्याला कळत असतं। जसं की आता गाईच्या दुधाचं फॅट SNF हे 3.2, SNF हे 8.3, म्हशीच्या दुधाचं 5.3 असे जे स्टँडर्ड दिलेले आहेत त्यानुसार ते अन्नपदार्थ असणं आवश्यक आहे। तसंच कमी दर्जाचा इन द सेन्स उदाहरणार्थ जर म्हशीचं दूध आहे त्याच्यात फॅट हे 5% असणं आवश्यक आहे आणि सपोज त्याचं 4.8 आलं तर सदर अन्नपदार्थ हा कमी दर्जाचा आहे असं आम्ही घोषित करीत असतो। त्यानंतर असुरक्षित म्हणजे काय? असुरक्षित अन्नपदार्थ म्हणजे एखाद्या खाद्यपदार्थामध्ये मानवी जीवनाच्या आरोग्याच्या दृष्टीने काही घातक पदार्थ त्यात आढळून आला तर इंजुरियस टू हेल्थ असा आरोग्यास घातक पदार्थ आढळून आला तर अशा पदार्थास आम्ही असुरक्षित अन्नपदार्थ हा घोषित करीत असतो। जसं की उदाहरणार्थ एखादं खाद्यतेल आहे, उदाहरणार्थ रिफाईंड सोयाबीन तेल,
त्यामध्ये जर असं आढळून आलं की त्याच्यात दुसऱ्या तेलाची भेसळ म्हणजे पाम तेलाची वगैरे दुसऱ्याची भेसळ केलेली आहे, तर त्या सदर अन्नपदार्थाला आम्ही असुरक्षित असे घोषित करत असतो. आणि सदर कायद्यानुसार विविध जे आहेत, उदाहरणार्थ कमी दर्जासाठी कलम 51 नुसार 5 लाखापर्यंतच्या दंडाची त्याच्यात प्रोव्हिजन केलेली आहे. असुरक्षितसाठी त्याच्यात मान्य न्यायालयात कोर्ट केसेस दाखल केले जातात, जे मानवी जीवनाच्या आरोग्याच्या दृष्टीने असुरक्षित आहेत, घातक आहेत अशा अन्नपदार्थांच्या मान्य न्यायालयात केसेस दाखल होतात. आणि त्यात जवळपास 6 महिने ते लाईफ टाईम इम्प्रिझनमेंट सारख्या शिक्षेचं तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच लेबल दोष असलेले अन्नपदार्थ, लेबल दोष असलेले अन्नपदार्थ म्हणजे आपण जेव्हा बाजारात जात असतो, उदाहरणार्थ किराणा दुकानात जातो किंवा दुसऱ्या जनरल स्टोर्सला जातो, जिथे ते खाद्यपदार्थ आपण एखादा घेत असतो, तर त्यात बहुतांश कधी आपल्याला बॅच नंबर नसणं किंवा तुम्हाला त्यात वेस्ट सिम्बॉल नाही, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट नाही, असं जर आढळून आलं तर सदर अन्नपदार्थ हा मिथ्या छाप आहे किंवा लेबल दोष असलेला आहे असं आपण त्याच्यात म्हणत असतो. तर त्यासाठी सुद्धा कायद्यानुसार जवळपास 3 लाखापर्यंत दंडाची तरतूद त्याच्यात करण्यात आलेली आहे. आणि आपण माझं तेच म्हणणं आहे की आपण सर्व ग्राहक आहोत. आपण जेव्हा दैनंदिन जीवनात एखाद्या वस्तू घेण्यासाठी जात असतो तर सजगपणे तुम्ही जागरूकपणे त्या जी वस्तू मागितलेली आहे तीच आहे का हे माहीत करून घेणं आवश्यक आहे. जसं सुरुवातीला मान्य पोलीस निरीक्षक साहेबांनी जे सांगितलं आईस्क्रीम बाबतीत की त्यामध्ये घटक पदार्थ पाम तेल वगैरे असं लिहिलं असतं. कसं आहे की कायद्यामध्ये 2 अन्नपदार्थ मंजूर करण्यात आलेले आहे, एक आईस्क्रीम आणि दुसरा एक फ्रोझन डेझर्ट म्हणून आहे. आईस्क्रीम याचा अर्थ कसा आहे की टोटल मिल्क सॉलिडपासून तयार केलेला अन्नपदार्थ त्याला आईस्क्रीम म्हणण्यात येतं. आणि फ्रोझन डेझर्ट हा जो अन्नपदार्थ आहे त्याचे घटक पदार्थ आहे रिफाईंड सोयाबीन तेल, मिल्क सॉलिड्स आणि इमल्सिफायर हे घटक पदार्थ तयार करून केलेल्याला फ्रोझन डेझर्ट म्हणतात. तर आपली फसवणूक कधी होते की आपण सपोज एखाद्या आईस्क्रीम सेलरकडे गेलो, त्याला आपण आईस्क्रीम मागितलं आणि त्याने फ्रोझन डेझर्ट लिहिलं, कारण की तुम्ही बारीक जर बॉक्स नीट बघितला त्यावर कुठेतरी लिहिलेलं राहतं इट इज अ फ्रोझन डेझर्ट. आणि तुम्ही इन्ग्रेडियंट्स जर बघितले तर त्याच्यात ते सरांनी जसं नमूद केलं सांगताना सांगितलं की त्याच्यात पाम तेल आहे, इमल्सिफायर आहे, तसं तर तो कायद्याने मान्यता असलेला अन्नपदार्थ आहे फ्रोझन डेझर्ट. परंतु आपली फसवणूक कुठं होती, आपण डिमांड केलं आहे आईस्क्रीम परंतु त्याने देताना दिलं आहे फ्रोझन डेझर्ट. तर ही आपली चुकी आहे. म्हणून आपण जेव्हा जे मागणी केलेला अन्नपदार्थ आहे तोच आपल्याला भेटतो आहे का ते खात्री करणं आवश्यक आहे. आणि ते त्या दुकानदाराला सांगणं आहे की मला आईस्क्रीम हवं आहे, तुम्हाला फ्रोझन डेझर्ट देतो आहे, तर ही चुकीची गोष्ट आहे. त्या अनुषंगी आपण सजग असणं आवश्यक आहे. तसंच आपण जे अन्नपदार्थ विकत घेत असतो तर त्या बाबतीत ते लेबल बारीकपणे नीट विस्तृतपणे अभ्यासणं, त्याचे बारकावे बघणं हे खूप गरजेचं आहे. जसं की त्या अन्नपदार्थाचं नाव आहे का, म्हणजे उदाहरणार्थ राजगिरा लाडू आपण मागितला त्याच्यात लिहिलेलं आहे शेंगदाण्याचे लाडू हे ते असं जे आहे बारीक ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यावर उत्पादकाचा पत्ता आहे का, नंतर आपलं कायद्याने कंपल्सरी त्या उत्पादकाचं त्याच्यावर FSSAI लायसन्स नंबर असणं आवश्यक आहे. तर त्या विहित लायसन्स होल्डर जो उत्पादक आहे का ते सुद्धा आपण त्याच्यात बघणं आहे, जेणेकरून जो अधिकृत आहे का कायद्यानुसार उत्पादक त्याच्याकडनंच त्याने उत्पादन केलेलं आहे का आणि आपण ते खरेदी करताना ते बघायला हवं. त्यानंतर सदर अन्नपदार्थाचे घटक पदार्थ नमूद केलेले आहे का. कसं असतं की घटक पदार्थ नमूद करणं हे महत्त्वाचं आहे आणि आपण बघणं गरजेचं आहे. कारण कसं असतं की काही लोकांना ॲलर्जी असतात काही अन्नपदार्थांची, कोणाला दुधाची ॲलर्जी असते, कोणाला दुसऱ्या अन्नपदार्थाची ॲलर्जी असते. तर ती घटक पदार्थ बघून तसेच शिवाय त्यात काही ॲलर्जन ॲडवाईस दिलेला आहे का ते सुद्धा बघणं आवश्यक आहे. त्यानंतरच सदर अन्नपदार्थ खरेदी करणं आवश्यक आहे. तसेच त्यावर त्या अन्नपदार्थाची न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन दिलेली का, त्याच्यात आपल्याला एनर्जी नंतर विटॅमिन ए त्याच्या बाबतीत काय माहिती दिलेली का ते आपण बघणं आपल्याला आवश्यक आहे. बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट, बेस्ट बिफोर किंवा यूज बाय डेट ह्या सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत का. आणि तो नमूद करूनही तो ज्या तारखेत आपण खरेदी करत आहे त्याची ती बेस्ट बिफोर किंवा यूज बाय डेट अस्तित्वात आहे का त्याची मुदत समाप्त झालेली आहे हे सुद्धा सजगपणे बघणं आपल्याला गरजेचं आहे. किंवा आपण एखाद्या हॉटेलमध्ये जात असतो तर जेव्हा आमच्या कायद्यानुसार परवाना अट क्रमांक 1 नुसार त्या व्यावसायिकाने तो परवाना किंवा नोंदणी दर्शनी भाग लावणे कंपल्सरी आहे.
तर ते त्याने लावणं आहे की नाही हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांच्याकडनं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे अन्नपदार्थ घेत असतो त्याचे पक्के खरेदी वेळी घेणं आवश्यक आहे आणि तो अन्नपदार्थ त्याने व्यवस्थित नमूद केलेला आहे का ते आपल्याला बघायचं. आता बऱ्याच वेळेस कसं असतं की आपण रिफाईंड सोयाबीन तेल घेत असतो तर ते काय लिहितात फक्त सोया तेल किंवा नुसतं सोया तेल असं न करता पूर्ण अन्नपदार्थ लिहिलेला आहे का, जेणेकरून उद्या चालून आपल्याला त्या तेलाच्या दर्जाबाबत काही साशंकता निर्माण झाली तर आपण तक्रार देण्यासाठी तो एक आपल्याकडे पुरावा राहतो. ते आणि बिल हे पक्कं बिल असणं आवश्यक आहे. नाही तर कसं असतं की साध्या प्लेन पेपरवर ते खाली लिहून देतात, टोटल मारतात, तर अधिकृत ते आपण पुरावा समजत नाही. त्यामुळे त्याचं अधिकृत वरती लेटर पॅड असलेलं पत्ता असलेलं त्याचं बिल असणं आवश्यक आहे. जीवनात वावरताना हे बघणं आहे, ज्यासाठी आपण सजग राहिलो तर आपली जी फसवणूक आहे ती होणार नाही. तरी आपण सामान्य व्यक्तींसाठी दैनंदिन जीवनातले जे दूध, पनीर किंवा मसाले जे आहे अन्नपदार्थ त्यासाठी आम्ही आज डेमो इथे लावलेला आहे. तरी आम्ही मुसळ सरांनाही विनंती केली की त्या अनुषंगी आपल्या सर्व लोकांना त्याबाबत विस्तृत स्वरूपात माहिती द्यावी व आपण ते ज्ञान घेऊन त्याचं जास्तीत जास्त आपण वर्धन करावं आपलं.